आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये जे आहे ते भाविकांची गर्दी झालेली आहे। शेगाव असेल, शिर्डी असेल, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच भाविकांची जी आहे ते दरवर्षी गुरुपौर्णिमेला गर्दी होत असते। अमरावतीच्या साईनगरमध्ये देखील साई मंदिर आहे प्रसिद्ध असं, आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर जे आहे ते साई भक्तांची गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी जे आहे ते गर्दी होत असते। याच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं शिर्डीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन 2 ते 3 दिवस केलं जातं, तसंच कार्यक्रमांचं आयोजन जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या साई मंदिरात देखील केलं जात आहे। गुरुपौर्णिमेला ज्या भाविकांना शिर्डीला जाणं शक्य नसतं असे भाविक जे आहेत ते याच अमरावतीमधील साई मंदिरात दर्शनासाठी येत असतात। आपण बघू शकतो आकर्षक अशी फुलांची सजावट जर आपण पाहिलं तर साईबाबांच्या आसनावर केलेली आहे, सिंहासनावर केलेली आहे। जवळपास 15 ते 16 प्रकारच्या विविध प्रजातीचे फुलं या ठिकाणी आणण्यात आलेले। या ठिकाणी साईबाबांची जी आहे ते समाधी असेल किंवा मग सिंहासन जे आहे ते सजवण्यात आलेलं आहे। आकर्षक असे फुलं जे आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। शिर्डीच्या धर्तीवर शिर्डीची प्रतिकृती म्हणून या पद्धतीचं मंदिर या ठिकाणी अमरावतीच्या साई नगरात जे आहे ते बांधलेलं आहे। आणि या ठिकाणी दरवर्षी गुरुपौर्णिमा असेल किंवा मग दसऱ्याचा उत्सव साजरा होत असतो। आजही गुरुपौर्णिमा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि सकाळपासून भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 12:30 वाजता आरती होईल, त्यानंतर सायंकाळी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।